अक्कलकुवा तालुक्यातील वनजमीन दावेदारांचा मेळावा संपन्न। दावेदारांच्या शेतजमिनीवर त्यांना पेरण्यास त्रास झाल्यास लोकसंघर्ष मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रतिभाताई शिंदे। अक्कलकुवा तालुक्यातील वनजमीन धारकांचा मेळावा लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुंभारखान फाटा येथे घेण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने वनजमीन दावेदार, महिला, पुरुष उपस्थित होते। वनजमीन धारकांवर आजवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वनहक्क कायदा 2005 पारित झाल्यावर पिढ्यानपिढ्यापासून वनजमीन कसणाऱ्या आदिवासींना त्यांच्या जमिनींवर हक्क मिळणार असे वाटले होते। मात्र अजूनही हजारो वनजमीन धारकांचे दावे कायद्यातील प्रक्रिया न पाळता तसेच प्रलंबित आहेत। मात्र दुसरीकडे वन विभाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खासगी कंपन्यांना वनजमीन हस्तांतरित करत आहे। वृक्ष लागवडीच्या नावाखाली या प्रलंबित दावेदारांच्या शेतजमिनीत रोजगार हमीच्या नावाखाली खड्डे खोदून त्यांना त्यांच्या शेतजमिनीतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत। नवापूर अक्कलकुवा तालुक्यात अशा घटना घडल्याने वन विभागाला व जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान फाटा येथे लोकसंघर्ष मोर्चाचा आजचा मेळावा आयोजित केला होता। यावेळी बोलताना संघटनेच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी वन विभाग अध्यक्ष अथवा जिल्हा प्रशासन यांना इशारा दिला। ज्या दावेदारांचे दावे प्रलंबित आहेत किंवा ज्यांचे दावे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले आहेत त्या सर्वांना योग्य सुनावणी होऊन न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या कारणासाठी त्यांच्या ताब्यातील शेतजमिनीत शेतीची कामे व पीक पेरणीसाठी विरोध करता कामा नये। जर कोणी तसा मज्जाव करत असेल तर जिल्हा प्रशासनाने त्यांना योग्य ते संरक्षण दिले पाहिजे। मात्र प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने कुठलीही जबाबदारी न घेता विविध योजनांच्या नावाखाली प्रत्यक्षात वन विभागाला मोकळी सूट दिली व स्थानिक पातळीवर वन विभागाचे कर्मचारी जेसीबी मशीन शेतात घालून दडपशाही करत आहेत। कुठल्याही आदिवासी वनजमीन धारकावर जर अन्याय झाला तर लोकसंघर्ष मोर्चा शांत बसणार नाही। संवैधानिक मार्गाने आम्ही त्याचा तीव्र प्रतिकार करू असे त्यांनी स्पष्ट केले। या मेळाव्यात काथा वसावे, रमेश नाईक, अशोक पाडवी, धनसिंग वसावे, भानुदास आदी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी सर्वांनी आपापल्या गावात जागृत राहावे व वेळ पडल्यास जिल्हा कार्यालयावर ठिय्या आंदोलनासाठी तयार राहावे असे आवाहन केले।